2 धावा. मॅच फिनिश. सामना संपवला प्रतीक मोत्यांनी आणि पहिलं पर्व जिंकलं चॅलेंजर चिल्ले टीमने. मध्ये मालिकावीर 4 व्हीलर जिंकणारा 54 चेंडू 108 धावा 1 षटक 11 धावा 3 विकेट 4 झेल. मोटरसायकल आपण देतोय आकर्षक ट्रॉफी उरण पनवेल प्रीमियर लीग 2026. देऊया का नावरती आहे तब्बल 81 धावा 48 बॉल. चॅलेंजर चिल्ले टीमचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घनश्यामचे पण काय काय ब्लॉगर सबस्क्राईब का फॉलो करायला तुमच्या चॅनलला याचे घनश्यामला फॉलो करा. नाही आमचं युट्यूब हो बाय चिरले चॅलेंजर्स. ओके ओके सार्थक घरात आहे. घनश्यामवाडी या चॅनलचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग चालू झालेली आहे. चालू होऊन आजचा लास्टचा दिवस आहे. तर मी चाललो तिथं बघायला दाखवते त्याला कोण कोण आयकॉन प्लेअर आहेत. आता मी निघतो. चला भेटूया पुढे. मराठी भाषेवरचे समालोचक आडव्या पाठने पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप झाली. स्लॉक स्वीप पहिला बॉल. टीमचा कॅप्टन मोठा स्ट्रोक करावाच लागतोय. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलं. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. त्या दिशेने बॅटिंग करायची आहे. यावेळेचा बॉल उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कॅट डीप मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. जमिनीला गुदगुल्या केल्या. बॉल यावेळेला लिडिंग एज झेल बनू शकतो स्वतः गोलंदाज. चेंडूच्या खाली आला सॉफ्ट डिस्मिसल. गोल्डन कॉट धक्का पहिला मिळाला. धक्का मोठा लागलाय. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साहिल दरे दाखल होतो. डोळ्यासमोर येते. 2 बॉल 8 धाव संख्येची आवश्यकता. 2 सिक्स मारले आणि मॅच खेळ बाकी आणि 2 षटका. फिनिश केली. बॅटिंग केली होती साहिलने. महेश नानबोडे एकच रात्री आणि एकच क्षण लास्ट वर महत्त्वाचा राहतो फेमस होण्यासाठी. आणि होय प्रसिद्धीच्या झोतामध्ये बॅटिंगसाठी येत असताना मला मिळतो आहे. साहिल दरेला आपण पाहतो निकलस गावाला बिलॉंग करणारा युवा आणि उद्योन्मुख खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतो आहे. 21 ला ऑन साइडला साहिल पहिला बॉल आणि पहिला बॉल पाठवलाय. मागील मॅच मध्ये 2 बॉल 2 षटका. पुढच्या मॅच मध्ये आला सुपर 1 मध्ये आणि पुढे निघतो. कट भारी मारली कोण काही पण बोल. कट नाही सॉरी कलर कलर हे बघ कलर दाखवायचं तवर कर. 27 धावा दाखल कवरली आहे. 27 स्विंग बॉलचा वापर आणि स्विंग संकटात बाहेर मारलाय. चेंडू सीमारेष मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल वेगाने टाकला होता. फुललेनचा बॉल सिंगल निश्चित मिळेल. धोनीचा प्रयत्न करण्यात आला आणि सेकंड साडी दोन्ही युवा खेळाडू आहेत. वेगाने धावची यावर्षी एक विचार करायला हवा टीम क्रिकेट मध्ये तेजस मात्र ऍप्लिकेशन द्यायला हवं. राहुल चर्चा व्हायला हवी. कधी त्यांना टीम पाहायला हो तुझा भाऊच रे तुझा नाही रे त्याचा. आणखीन एक हंगाम संपलेला आहे. 48 ला 3 48 रोहित केदारी सवळ्या गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक केदारी पाहायला मिळतोय. प्रफुल्ल केदारी या नावाची चर्चा अनेक वर्ष राहिली. यावेळेचा बॉल केवळ दिशा दिली आहे. मॅचची दिशा बदलेल. मॅच फिनिश ऑन हिज स्टाईल. सामना संपवला. जयदीप मात्रेने इथे लिहिलं ही मॅच जिंकली आहे 7 विकेट राखत असताना. आणि वाघ आलेला येतं पहिला 6 मारणारा. पहिल्या बॉलवर दुसऱ्या बॉलवर 1 धाव. तिसऱ्या बॉलला चौका. नंतर डॉट धावून 1 विकेट. फिनिश करायची माझा वरला मॅच जोडलाय बघा कधी. सिंगल डबल झाला का तो माझ्या बॉलवर प्रयास कोहली उतरलेला आहे. आणि फायटर डेट तो दुसरा बॉल सोबतीला आहे. पोपटिंग जोडी तर आपल्या समाजाची क्या बात है. पहिला बॉल त्याला पंजा व्हाईट प्लस 4 आणि टोटल 5 धावा प्राप्त झाल्या ध्रुवीत यांच्या विरोधात.
त्यांचा बॉल पुढे सरसावून अप्रतिम फटका. क्रिकेट मधील माझं सौंदर्य दाखवणारा प्रयास कोहलीचा. चांगली बॅटिंग करतायत प्रयास. पुढचा बॉल आता यॉर्कर बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पार पडले. समोर प्रयास कोहली. सचिन करकरेचा बॉल गप्पा चाललाय. गन 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 करत गप मिळालाय मोठा. दोन्ही सलामीचे खेळाडू चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. मिड ऑफच्या वरून मारलाय. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेने चाललाय. बॉल एका टप्प्याने ओलांडतो सीमारेषा. प्रयास दोन्ही खेळाडूंच्या मध्ये फुल टॉस गोल. 6-6-6 मुंबईच्या तिसरा षटकार. विजय भाई भाई आलेला तिथं गरम नाही कर असतं नाही समोर गरम नाही कर बोलतो या अंतरी गरम करल काय करेल एसीसी आली रात मध्ये बघू मना करून करायला काय घेत नाहीये. आडवा पाटणे उस्मान पडेल. रायगडचा टायगर टोकतोय षटकार. टायगर लोकेशला बघ कुठे ठेवलाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीन वरती पाहता. धावफलकावरती धावा अवांतरच्या मदतीने पाचला यावेळेचा बॉल उंच जातोय. हा ट्रॅप आहे. क्षेत्ररक्षकांच्या खाली येतोय. काय जे टिकलाय आम्ही येतो 8-1. यावेळेला उंच जातोय. लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेडूच्या क्षेत्ररक्षकाने ऋतुष गरज होता. चिरल्याचाच खेळाडू आहे. चिर्लेकर ज्या रीतीने क्रिकेट खेळत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतो प्रयास कोहली विन झालेला आहे मॅच. आता धीरजची मॅच लागलेली आहे. धीरज संधी वाटतं त्वरित आपण काही करा. फिल्डिंग आहे फिल्डिंग आहे. मला वाटतं मानचा मानवमानचा पुरस्कार. थर्ड मॅच चालू झालेली आहे. धीरज पाटील आहे इथं फिल्डिंगला. साईडला तुम्ही स्ट्राईकला पाहू शकता. क्रिकेट मधील गब्बर या नावाने ज्या खेळाडूला ओळखलं जाते आणि धीरज पाटील आलेला आहे. प्रीमियर लीग 2026 स्विंग बॉल घेऊन आला. स्विंग बॉल जे बी मस्त टाईट वर टाकलेलं आहे. 2 वर 17 झाले. धीरज पाटील आला ज्यानं चांगली गोलंदाजी केली होती. मागील सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील धीरज राहिला होता. आणि तो धीरज महाल गावाला बिलॉंग करणारे खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. धीरज पाटील देण्यात त्याला 17 धावा पाहायला मिळतील. स्विंग बॉलचा वापर. यावेळेचा बॉल क्रॉस बॅटने फटका खेळून जमिनीवर विकेट मध्ये झोपत असतो आणि लांब नचक फटके त्याच्या बॅट मध्ये नेते असतात. यावेळेचा बॉल प्रचंड वेग आहे. मला सगळीकडे पाहायला मिळतोय. आमदारांचा संघ. यावेळेचा बॉल खालीच गेलाय. पाटील 3 बंद चेंडू त्यांना हाताळले. यावेळेचा बॉल पंताच्या डोक्यावर खेळून काढला. स्क्वेअर लेग पंताच्या डोक्यावर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल ब्रेकरनं जरूर दाखवतो पण काही फेरबदल होऊ शकतात. त्याच वेळी यावेळेचा बॉल लावून पुन्हा एकदा केली होती. पाठीमागच्या क्षेत्राच्या वेगाने येताना पाहायला मिळेल. आता एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. लेग धाव 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपट्टा दाबा लागले गेले त्या 29 धावा. चला दीपक शेठ पाटील यांना आपण व्यासपीठावरती पाहणार. यावेळेचा बॉल इम्प्रोवायझिंग क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आला. हा फटका गोव्याची आले डायरेक्ट आहे गावाला सगळं. अरे दिसलाच नव्हता. आतल्या ती लांब उरी दिसली ना. नाही गोव्याला नव्हतं येऊ शकत. गौतम पाटील आलेलं आहे. खाली स्टेजवरचे पब्लिक पूर्ण ग्राउंडला उतरलेलं आहे. स्टेज वरती कारण ग्राउंड मध्ये उतरू शकता. बोलल्याने अपमान झाला तर त्याची जिम्मेदार आम्ही नसणार आहोत. पण तुम्ही पण छान खेळता बरं का.
चान्स एक नंबर ना. तसं तुम्ही क्रिकेट एक नंबर. हा दादा बैलगाडा नाही, बाप तो बाप राहिला सगळे गाणी वाजणार. फक्त हे जे आहे ना हे असं कायम पाहिजे मला बाकी काही नको. म्हणून पाटलांचा बैलगाडा पण होणार, बाप तो बाप आणि हे पण तुमच्यासाठी सगळी गाणी होणार. बरं कशात सगळे आवाज नाही कशात सगळे सगळं आम्ही क्रिकेट वगैरे इकडे बसलेलं आहेत. अरे जय श्री आणि ते इकडे बघा. थांब. आम्ही नाही बघू, आम्ही सगळे वेगळं आहो बाबा. सगळं आम्ही जरा गेम प्लॅनिंग चालू आहे बघा. गप्र बोलतो. माझ्या डार्लिंगने फरमाईश दिली पाटलांचा बैलगाडा पण होणार. सगळी गाणी वाजणार आहे. कपड्याचे आता मॅच लागेल. चालू प्रयास आणि सैलदरे कॅप्टन आर्यन नाईक आणि प्रथम क्रमांक नाव विसरलं कॅप्टनचा. सार्थक करत आर्यन नाईक आणि वाजित बोल. राहुल काटे आलेले आहेत माझ्या जवळ मॅच बघायला. भाच्याची मॅच बघायला. भाच्याची आम्ही खाला गु आम्ही पण घाला. आम्ही गुन्हे घाला. आम्ही हारतो. काय बोलतो बोल. आदित्य मोरे काय बोलतो बोल बोल. कलंबोली गाजवले, आता चिरला गाजवला आले, उरण गाजवलाय. घनश्याम पाटील लागलेला म्हणा त्या दिवशी पोकवलाय. 43 रन झाले त्यांना 30 बॉलात. काय करू आम्ही बॅट नाही होतो म्हणून हारलो. चालेल तर आमच्या मुलं दुखलो तुम्ही. अरे आधी जिंकायला चालतो, आम्ही का हारायला चालतो. आमचं काही अक्का परेश कडके वन साइड हिरो. विनोद भगत पण आहे तिथं. विनोद भगत, कोंबड भुजे एक्सप्रेस. बस बस बस. समोरचे जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे परत एकदा ही बघा. जागा द्या, प्रवेशद्वार खुला करा. क्रीडाश्रमामध्ये आगमन करताना मला मिळणार आहे आशिष बाळाराम पाटील साहेब. क्वालिफाय होईल आता. एखादी चुकीत चान्स देईल. 1 बॉल 13 धावेचं समीकरण आणि या बॉलवरती गांधी गोल चॅलेंजर चिरले सेंटर फायनलमध्ये. आता जवळ 2:30 वाजलेला आहेत. सार्थक करत आणि ऐकून आहेत योगेश पेंडकर आणि शाहिद शेख माझ्यासोबत आहे. आशीर्वाद फायनल बघायला. 9 रात्रीमध्ये आपण लय टाइमपास लावण्या बिवल्या त्यामुळे टाइमपास झालेला आहे. पहिली बिल्डिंग आहे. शाहिद शेखचं आक्रमण. दुसरा बॉल फुल टॉस फटका फर्स्ट लाईन. कॅचची संधी शॉट बॅकवर्ड सोडला. पकडला कॅच. दुसऱ्या बॉल वरती सर्वांनी आवर्जून सांगितलेलं पुढच्या बॅचीत मोठा धमाका आहे आणि खरं पुढच्या वर्षीसाठी तयारी आजच करायला सुरुवात करा. आदरणीय तारीफबाई सय्यद साहेब यांचं आगमन झालेलं या स्पर्धेच्या माध्यमातून मला मिळालं. आज पुन्हा एक असं दिवस असताना मला मिळतो आहे. येणारे चेंडू राहिलेत ते 5. यावेळेचा बॉल बॉटमहॅनचा वापर चांगला केलाय. सिंगल आणि दुहेरीचा प्रयत्न होईल का. सेकंड कंप्लीट झाले. 4 बॉल आणि आता मात्र 2 चिगराज. आदरणीय समाधानशील माळी साहेब यांच्या चेहऱ्यावरचा सपशेल आनंद सारं काही दाखवत आहे. कॅमेरामॅन अमोल पाटील डगाव पोक झाला तर सारं काही पाहायला मिळेल. हे दृश्य क्लिअर होईल कारण जिल्हे टीम आता उभी राहिली आहे. पुढे जागेवरती बस निघालाय. प्रत्येक जण आपल्या जागेवरती उभा राहिलाय. तयारी लागली आहे. जल्लोषाची 4 बॉल 2 चिगराज 4 चेंडू 2 धावा. मॅच फिनिश. सामना संपवला मोठ्याने आणि पहिलं पर्व जिंकलं चॅलेंजर चिल्ले टीमने. छत्रपती शिवाजी महाराज की बोलो. जय श्रीराम.
भेटली का नक्की 100%. काही आम्हाला असं समजलं आहे का आमच्या प्लेअरला बाईक आहे. बघूया भेटते का. बॅटिंग अरे आमच्या प्लेअरला बाईक होती जरा धावाचा तर अरे धावची काय त्याला यार सारख्या धावला तो. बॉल आता नाही आणि आपण का दोघं विकेट टाकायचं. मग काय या पंचांना विनंती गाईत बघा आवरे गरम होतंय. स्वीकार करावा. अंघोळ झाली. गेले 9 रात्रीमध्ये ज्यांनी आकर्षक ट्रॉफी आहे या कॅटेगरीमध्ये आदरणीय धनुष शेठ यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा. धनुष शेठ आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये डझनभर विकेट घेतलेले आहेत. कॅन्डिडेट एक मात्र चॅलेंजर चिरले टीमचा प्रतीक मोकल 6 षटक 12 विकेट. प्रतीक मोकल राहिलाय बेस्ट बॉलर. साईगावचा सितारा प्रतीक मोकल ज्यानं 6 षटक टाकले. मूर्ती अँड मानवी स्पोर्ट्स देरवली गावदेवी गावठाण या टीमला आपण आमंत्रित करतोय. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आदरणीय अतुल शेठ मडवी साहेब. चला तृतीय क्रमांक रोख रक्कम 75,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आणि पारितोषिक देण्यासाठी संपूर्ण आयोजकांना आपण आमंत्रित करलो आहोत. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 तृतीय क्रमांकाचे एकदा राहिलेत स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीम. बामणडोंगरी संघाचे समर्थक शेलगरचा गावाच्याला तृतीय क्रमांक 75,000 रुपयाचा कॅश प्राइज रोख रक्कम एकदा टाळवल्यात. बोला गणपती बाप्पा. आणि तब्बल 50,000 रुपये पहिल्या प्रयत्नामध्ये निलेजी कांबळे साहेब यांच्या मालकीचा संघ आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे या आपण आमंत्रित करतो संपूर्ण संघाला. आणि संघाचे संघ मालक या आदरणीय निलेजी कांबळे साहेब यांना विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती यावं. खर तर आमदार साहेबांच्या नावाने हा संघ खेळत असताना मला मिळाला. संघाचे संघ मालक पुरस्कार देण्यात येईल. अनेक खेळाडू या यादीमध्ये आहेत. या पुरस्कार देण्यासाठी बाईक दिली जाणार आहे आणि बाईक देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात. आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब, संतोष शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब. परंतु पुरस्कार विजेता केवळ एकटाच आहे. कोण असेल यांनी घेतलीच बाईक कोणाला द्यायची. प्रयास कोहली. माझ्याकडे ते नावच दिलेलं नाहीये. प्रयास कोहलीचं नावच माझ्याकडे आलेलं नाहीये. मोटरसायकल आपण देतोय. आकर्षक ट्रॉफी उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 देऊया का. नावावरती आहे तब्बल 81 धावा 48 बॉल. चॅलेंजर चिले टीमचा प्रयास कोहली राहिला या बाईकचा आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार देतात. चिरली संघाची चांगलीशी साथ पाहायला मिळाली. काय सांगशील एकंदरीत बाईक कशी बाईक मिळाली काय फील करतोस. बाईकचं काय म्हणत नव्हतं मला वगैरे खेळ असं होतं का तेव्हा खेळायचं धावा काढायच्या जागी आमची टीम आज जो खतरा टीमचा सर्व आक्रमण राहिला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून चॅम्पियन देखील झाला किती आनंद होतोय. खूप आनंद होतोय. चॅम्पियन देखील झालो आणि बाईक पण समाधानशील माणसं बनवले काय सांगशील. खूप मजा आली टीम सोबत खेळून आणि आमचे क्रॅकर खूप चांगले होते. खूप मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केला आणि क्रॅकर मस्त होते. आम्हाला आमचा एन्व्हायरमेंट एवढा चांगला होता की कोणीलाच असा का कमी नाही समजून दिला का हा प्लेअर छोटा आहे हा प्लेअर मोठा आहे. आणि एन्व्हायरमेंट चांगला होता म्हणून आम्ही चॅम्पियनशिप केला. तुम्ही पाहता आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 4थी बाईक जिंकलंय असा प्रयास कोहली. आता आपण बाईक वर देखील बसताना पाळावं. चला आपण आयोजित कमिटी देखील इथपर्यंत पहिल्यांदा बोलला असेल आवरा नाही तर बोलला कारण ते 4 4थी बाईक आहे पहिल्यांदा बोलला असेल.
तिथपर्यंत आयोजक कमिटी आले समावेश माडी आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकलेली ही 4थी बाईक जी मात्र मला मिळते प्रयास कोळी 81 धावा 81 धावा त्याच्या माध्यमातून मला मिळाल्या आपण देणार आहोत आणि स्वतः आदरणीय समाजाचे काही सभेला आपण पाहत आहोत की बाईक स्वतः त्या स्वार झालेल्या मला मिळाल्या या बाईक दिली आणि आता इथं 4 व्हीलर विनर इथं बसलेला आहे बघा. या प्रथम क्रमांकाचा पारितोषिक प्रथमता देण्यात येईल आणि पाटील आपण कार देणार आहोत. तो आता या काम आहे प्रथम तुम्हाला क्रमांक धंदा. पहिलं पर्व आणि पहिलंच पर्व जिंकलंय चॅलेंजर चिरले टीमने रोख रक्कम 3 लाख रुपये आणि भव्य दिव्य करंडक या स्पर्धेचा विजेता संघ या आपण आमंत्रित करतोय संपूर्ण संघाला. चॅलेंजर चिरले टीम चॅलेंजर चिरले टीमने स्पर्धा जिंकलेली मला मिळाली. पहिलं पर्व पटेल सारखा खेळाडू होता, सार्थक सारखा खेळाडू होता, किरण पवार या यादीमध्ये सर्वाधिक बघा काही जोश तो आणि प्लेअर लोकल सर्वाधिक जास्त चर्चा या खेळाडूंची राहिली होती. सार्थक घराची चर्चा शेवटच्या मार्च पर्यंत चालू असताना मला मिळाली. भेटलेले आहे. परंतु कार जिंकली केवळ एका खेळाडूने. आमंत्रित करायचं का? कोणाला देऊया? परेश कडके कोणाला देऊया? परेश कडके परेश कडकेचं नावच दिलं नाही माझ्याकडे. कोणाला आमंत्रित करूयात? आपल्या आयुष्यातली पहिली कार जिंकतोय तो. आणखीन देऊ विजय शेठ कानावकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वाढलेला आहे. आणखीन काय सांगायला हवं? या आमंत्रित करूयात या स्पर्धेचा मालिकावीर 4 व्हीलर जिंकणारा 54 चेंडू 108 धावा 1 षटक 11 धावा 3 विकेट 4 झेल 2 डॉट बॉल परेश कडके. शक्ती संघ विचुंबे या संघाचा खेळाडू 136 पॉइंट. एकही खेळाडू आजूबाजूला फिरकला नाही या खेळाडूचा. एकदा जोड्या टाळ्या द्यात परेश कडकेसाठी. पहिली कार तू जिंकलेली आहेस, कसं वाटतं? फिलिंग्स कशा आहेत? सर माझ्यासाठी तर नाही मोठं आहे, पण माझ्या एक पप्पाचं स्वप्न होतं का माझ्यासाठी पहिली एक 4 व्हीलर जिंकावी म्हणून, आणि मी आज ते जिंकलो. असं कोणत्या तुझ्या आयुष्यामध्ये असे कोणते खेळाडू आहेत किंवा अशी कोणती व्यक्ती आहे ज्याने तुला सपोर्ट केलेला आहे आणि कोण राहिलाय का ज्यांनी सपोर्ट सातत्याने राहिलेला आहे? विजय शेठ कानावकर. परेश, अगदी कसं वाटलं हे आयोजन नियोजन आणि त्याच वेळेला कार जिंकलेला आहेस, आणखीन अपेक्षा वाढतायत, त्यामुळे अशा आणखीन पुरस्कार तुला जिंकणं अजूनही गरजेचं बनतंय. काय म्हणशील? घरचा क्रिकेटचा माहोल कसा आहे आणि लक्ष्मी आल्यानंतर आणखीन एक लक्ष्मी तुझ्या आयुष्यामध्ये आले, त्याबद्दल काय म्हणशील? वैरीनं गुलाब भेटला सोन्याचा. थोडासा भाऊक झालाय, जास्तीचा बोलत नाहीये. परेशची टाळ्या होत्या एकदा. जिंकलेली कार त्यांनी पाहायला मिळाली. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि परेशला विनंती करेन, आपण या कार मध्ये स्वतः तो विराजमान होत असताना पाहायला मिळतोय. कार अद्याप चालवता येत नाहीये, ती शिकावी लागेल त्याला. आता स्क्रीन वरती पाहायला मिळतो परेश कडकेला आपण स्क्रीन वरती पाहताय. कार जिंकली एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. कोहलीच्या आयुष्यामध्ये हा एक किस्सा आहे. 4 बाईक तो जिंकलाय, परंतु अद्याप त्यालाही बाईक चालवता येत नाही. त्याआधी आपण ही स्पर्धा संपली असं जाहीर करूया. पुन्हा एकदा पुढच्या पर्वामध्ये भेटू. जय जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. मनीष अरे चुकलं बघा उकडा. एवढी मेहनत केली. आमची डेमो ऑक्सिजन टिपला थांबा थांबा थांबा. मॅचच्या अगोदर हा आता उठून दिसतात, आता उठून दिसतात प्लेअर. चड्डी बघा काही चड्डी चड्डी 70 चिराग मडवी बेस्ट बॉलर टूर्नामेंट. काही ना काही टिंगल करायला लागला यो. पलालते काही पलालता सगळी पोरा चिरला वाला चिरला भाई. 1 साइड दोघा हिरो आहेत.
कॅप्टन बेस्ट बॉलर काय आहे बेस्ट बॉलर काय पण बॉलर गेला बॉलिंगच नाही मग दिली नाही दिली चला गाईस हा यो बेस्ट बॉलर होता आयकॉन बेस्ट बॉलर घनश्यामच्या ब्लॉग मध्ये मीच येईन जास्त बेकार बोललो आम्ही जिंकलो आम्हाला लय खुशी आहे बस गाईस कार विनर आणि उपविजेता टीम जो टिंगल करायला लागलाय गाडी चालवतोय नाही बघ चालू केली बस स्टेरिंग बघा कशी फिरतोय तो सिरीजची बाईक आहे सॉरी 4 व्हीलर आहे आणि तो सिरीज आणि तो फॉरेश कडके इथे आणि कॅप्टन बघा कॅप्टन काय ना हा चला गाईस आता आम्ही पण जातो गाईस बघा बघा गाईस हे बघा कसं फोटोशूट घेते बाई सगळे सबस्क्राईब करा रे माझा हातात सबस्क्राईब करा सगळे सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा हे करा आमच्या प्रयत्नाला फॉलो करा अरे कोण डोकला सुपरमॅन हे बघा डोकं घातलं काय डोकं घातलं पालाल तर निसता वन साइड हिरो आणि तो कॅप्टन स्वतः फोटो काढतोय प्लेयरांचं कॅप्टन असा होता सार्थक घरात सारखा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घनश्यामचे पट काय काय ब्लॉगरला आमच्या चॅनल ब्लॉगला बाई आपले चॅनल सबस्क्राईब फॉलो करायला तुमच्या चॅनलला याचे घनश्यामला फॉलो करा ना आमचं युट्यूब हो बाय चिरले चॅलेंजर ओके ओके सार्थक घरात आहे बघा एकाला 2 बाईक आहे एकाला 4 बाईक झाले ना आता यो बघा मधील कसं येतं बघा जाऊ सकाळ झाली कोंबडा हरवला चला जाऊ करा झोपाली काय कॅप्टनला झोपाली कधी मेहनत घेतो बघा 24 वाला 24 लाईव्ह इव्हेंट कधी खोदताना बघा 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 काय बघा कसं खोदतात ना खोदकाम कसं करावं ते यांच्याकडून शिका बघा 9 दिवसाचे काम नाही केलं ना ते आजच्या दिवस झाले ना ओनरला तू असा घेते का नाही 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 भाई सगळी मेहनत दिसली पाहिजे एवढे कष्टाची पाला कधी काही दिसली पाहिजेत अशा प्रकारे उरण पनवेल प्रीमियर लीग समाप्त झालेली आहे आणि आम्ही हारलेलो चॅम्पियन झालेले आहे चॅलेंजरला आणि विक्रांत प्रतिष्ठान सेकंड रनर आलेले सेकंड आले आणि अशा प्रकारे पाण्याची बॉटल पाणी पिताना एक गोड 24 लाईव्ह तर्फे पाण्याची बॉटल धन्यवाद धन्यवाद असंच सपोर्ट करत राहा सगळं